Hello everyone and welcome back in another video lesson of Endeavor Academy's online campus. आजच्या क्लासमध्ये आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कसा सेंटेन्स मधून ओळखायचा याच्याविषयी चर्चा करणार आहोत. सब्जेक्ट कसा ओळखायचा हे आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मध्ये आपण खूप डिटेल मध्ये पाहिलेले आहे. चारही प्रकारच्या टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मधून आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट बाजूला केलाय. परंतु एक बेसिकच्या लेक्चर मध्ये आपल्याला थोडंसं नॉलेज असायला पाहिजे. वाक्यामध्ये सब्जेक्ट कसा आहे, वर्ब कसा आहे, ऑब्जेक्ट कसा आहे याविषयी आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण भाषा शिकतोय इंग्लिश लँग्वेज, राईट. आता या इंग्लिश लँग्वेज आपण शिकत असताना आपल्याला भाषेमध्ये नेमकं कशा पद्धतीनं सब्जेक्ट येतो, वर्ब कसं येतं, ऑब्जेक्ट कसं येतं हे आपल्याला वर्ड ऑर्डर आपल्याला समजली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्ड ऑर्डर शिकूया. आता ही वर्ड ऑर्डर इंग्रजी भाषेची आहे. इंग्रजी भाषेमध्ये सब्जेक्ट सुरुवातीला येतो, त्यानंतर वर्ब येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतं. जसं मराठीमध्ये काय येतं, मराठीमध्ये सब्जेक्ट येतो, ऑब्जेक्ट येतो आणि वर्ब येतं. तुम्हाला माहितीच आहे, कर्ता नंतर क्रियापद आणि कर्म. आणि मराठीमध्ये मात्र कर्ता, कर्म आणि क्रियापद अशा पद्धतीची वर्ड ऑर्डर असते. इंग्रजीची वर्ड ऑर्डर तुम्हाला सगळ्यांना समजली. एक्झाम्पल पाहूया आपण. आय प्ले फुटबॉल, आय प्ले फुटबॉल. मग या ठिकाणी आय आहे वाक्यातला सब्जेक्ट, वी आहे वर्ब आणि फुटबॉल आहे ऑब्जेक्ट. इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट अशी वर्ड ऑर्डर आहे, हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेऊ. मग प्रत्येक वेळेस ऑब्जेक्टच येईल असं नाही, ते आपण आता पुढे पाहूया आपण. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. सगळ्यात महत्त्वाचे वर्ड ऑर्डर. व्हिडिओ पॉज करून ही वर्ड ऑर्डर तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. आता आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना आपल्याला सब्जेक्ट कसा हे तर माहिती, पण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आपण ते घेऊयाच. एक वाक्य मी इथे लिहितो आहे. स्वरा गेव हिम अ पेन. स्वरा गेव हिम अ पेन. आणखीन थोडंसं मोठं सेंटेन्स करू आपण. एस्टरडे. स्वरा गेव हिम अ पेन एस्टरडे. हाऊ टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. वाक्याचा सब्जेक्ट कसा ओळखायचा असतो मी तुम्हाला सांगितलं होतं. डुअर ऑफ द ऍक्शन असतं, आहे की नाही. डुअर ऑफ द ऍक्शन असतं. आणि ग्रॅमॅटिकली टेक्निकली सब्जेक्ट ओळखण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलंय, वर्बला हुने प्रश्न विचारा, तुम्हाला वाक्यातला सब्जेक्ट मिळेल आणि तो कॅपिटल एस ने आपल्याला दाखवता येतो. हु गेव हिम अ पेन एस्टरडे. कुणी पेन दिला त्याला काल, असा अर्थ आहे त्याचा. मग आपल्याला उत्तर मिळतंय, स्वरा हे वाक्यातलं उत्तर मिळतंय. स्वरा हे सब्जेक्ट आहे, गेव हे वर्ब आहे. हे ऑलरेडी आपण पार्ट्स ऑफ स्पीच इन अ ग्लान्स शॉर्ट मध्ये आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये ऍक्शन वर्ड आपण पाहिलेला होता तो. ठीक आहे. मग आता बघा, सब्जेक्ट ओळखायचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला सब्जेक्ट ओळखायचा आहे, डुअर ऑफ द ऍक्शन वगैरे ते तर आहेच आहे, ही टेक्निकल टर्म तुम्ही लक्षात ठेवायची. वर्बला हुने प्रश्न विचारा, जेवढं उत्तर येईल, भलं हात वर जरी असलं तरी आपल्याला काही अडचण नाही त्याला. त्याच्यात सब्जेक्ट तो तिथंच असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. जे उत्तर येईल तोच सब्जेक्ट असतो. ओके. आता ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता इंग्रजीमध्ये टोटल 4 प्रकारचे ऑब्जेक्ट्स असतात. तुम्हाला सगळ्यांना 2च माहिती आहे, परंतु परीक्षेला 2च आहेत म्हणून आपण 2च घेतो. मी ओरली सांगतो. एक असतं डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट ऑफ द प्रेपोजिशन आणि ऑब्जेक्ट ऑफ द ऍडजेक्टिव्ह असतं, ते पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं. असे 4 प्रकार पडतात इंग्लिशच्या ऑब्जेक्टचे. परंतु परीक्षेला आपण स्ट्रिक्टली आपण परीक्षा पुरतच पाहूया. 2 ऑब्जेक्ट महत्वाचे आहेत. एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्टला आपण प्रत्यक्ष कर्म असं आपण म्हणतो. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यातला ओळखायचा कसा, वर्बला व्हॉटने प्रश्न आपण विचारूया. वर्बला व्हॉटने प्रश्न विचारला, जेवढं उत्तर येईल ते वाक्यातलं प्रत्यक्ष कर्म असतं, ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. पाहूया आपण. व्हॉट गेव, काय दिलं, पेन. पेन उत्तर नाही येत. अ पेन. अ म्हणजे एक, राईट. आर्टिकलच्या वेळेस ते समजेल. अ पेन म्हणजे एक पेन. म्हणजे अ पेन हे वाक्यातलं आहे डीओ, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि ग्रॅमॅटिकली कॉन्सेप्ट मध्ये डीओ लिहितात,
OD असं पण लिहित होते पहिलं, परंतु आता नवीन पद्धतीनं DO असं आपण लिहूया. ठीक आहे. मग आता ऑब्जेक्टचा दुसरा प्रकार आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय? अप्रत्यक्ष कर्म. आता अप्रत्यक्ष कर्म शोधायचं असेल तर पुन्हा एकदा प्रश्न आपण व्हर्बलाच विचारूया. व्हर्बला आपण प्रश्न विचारूया. टू हुमने. टू हुम म्हणजे कोणाला. टू हुम गेव कोणाला दिलं? हिम. हिम म्हणजे त्याला दिलं. मग ते आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. IO. ते कसं दर्शवतात ग्रॅमॅटिकली कॉन्सेप्टमध्ये? IO. एक गोष्ट पहा, या ठिकाणी आपण तिन्ही वेळेस व्हर्बलाच प्रश्न विचारलाय. व्हर्बला प्रश्न विचारलाय, व्हर्बला. मग व्हर्बला हुने प्रश्न विचारला. 3च ओळीमध्ये हे सगळं सार तुम्हाला समजून घ्यायचं आहे का? वर्ब लक्षात राहील. हुने व्हर्बला सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. व्हॉटने व्हर्बला प्रश्न विचारला, डायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. टू हुमने व्हर्बला प्रश्न विचारला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. अशा पद्धतीने तुम्हाला मिळून जाईल. एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची, डायरेक्ट ऑब्जेक्ट प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असतं. लक्षात ठेवायचं. काय असतं? हे वस्तुवाचकच असतं. वस्तुवाचक. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे नेहमी व्यक्तिवाचक असतं. आता व्यक्तिवाचक म्हणजे नेहमी व्यक्तीच येतील आणि या ठिकाणी निर्जीव वस्तू येतील, व्यक्ती येणार नाहीत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे आणखीन गोष्ट तुम्हाला मी हिंट प्रोव्हाइड करतोय. डायरेक्ट ऑब्जेक्ट हे नेहमी वस्तुवाचक असणार आहे. वस्तूच असेल, निर्जीव वस्तू असू शकेल किंवा इतरत्र काहीही येऊ शकतं. आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मात्र व्यक्तिवाचक असतं. इथे एखाद्या व्यक्तीचं डायरेक्ट नाव पण येऊ शकतं. स्वरा गेव सानू अ पेन एस्टरडे. आता येस्टरडे हे ॲडव्हर्ब आहे, पण आपण इतकं डिटेल गेलो नाही म्हणून त्याला आपण RP म्हणू. रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, वाक्याचा उरलेला वरवरित भाग म्हणजे RP. नीट लक्षात ठेवायचं. आता इथून पुढे आपल्याला आता ॲडव्हान्सचं लेक्चर चालू करतोय ना आपण, त्यावेळेस RP मी लिहित राहील. म्हणजे RP म्हणजे रिमेनिंग पार्ट, वरवरित वाक्याचा बाकीचा भाग. तोही काहीतरी त्याचं फंक्शन आहे, परंतु आपल्याला डिटेलमध्ये पार्ट ऑफ स्पीच पाहिल्यानंतर ते आपल्याला सगळ्यांना समजेल. कळतंय सगळ्यांना? हा सेंटेन्सचा पार्ट आहे. पुन्हा एकदा क्विकली रिवाइज करूया. वर्बला होणे प्रश्न विचारला, काय शोधता येईल आपल्याला? बोला सगळे. व्हेरी गुड. आपल्याला शोधता येईल सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. त्याच्यानंतर व्हॉटने व्हर्बला प्रश्न विचारला, काय शोधता येईल आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधता येईल. टू हुमने व्हर्बला प्रश्न विचारला, काय शोधता येईल? आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स शोधता येईल. हे सगळ्यांना समजलंय? व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहा. आपण काही उदाहरण पाहूया आणि उदाहरणातनं आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे? आय होप यू हॅव फिनिश्ड विथ रायटिंग. आशा आहे तुम्ही लिहिलं असणार सगळ्यांनी. ठीक आहे. आता मी काही सेंटेन्सेस घेतोय. या सेंटेन्सेसच्या मार्फत आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसे ते ओळखूया आपण. आता ह्या वरील सेंटेन्सेस मधले आपण सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधायचा प्रयत्न करू. फक्त एक 5 सेंटेन्सेस मी बोर्डवरती लिहिलेत. व्हिडिओ पॉज करा. पाठीमागचं जे काही तुम्हाला नॉलेज मिळालंय ते याला अप्लाय करू शकता. ओके. आता आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा वर्ब दिसता क्षणी आपल्याला समजलं पाहिजे तेवढा सेन्स आता डेव्हलप झालाय आपल्याला. राईट. प्ले या ठिकाणी वर्ब आहे. आता याच्यातलं सब्जेक्ट शोधताना तुम्हाला सब्जेक्ट प्रेडिकेटचं ते डेफिनेशन त्याला आपण अप्लाय केली तरी पण चालेल बरं का. हु प्ले क्रिकेट, याच्यात उत्तर मिळते आपल्याला राहुल अँड सचिन प्ले क्रिकेट. सब्जेक्ट आलाय. आता आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का पाहू. टू हुम प्ले, कोणाला खेळतो? उत्तर क्रिकेटला येतं नाही. मग क्रिकेट हे उत्तर नाहीये त्याचं. व्हॉट प्ले, उत्तर मिळते क्रिकेट. मग क्रिकेट हे वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे. समजलंय? नॉट ओनली स्वरा बट ऑल्सो सानू मेड देम अ केक. मग मेड देम अ केक या ठिकाणी आहे हे वर्ब. या वर्बला प्रश्न विचारू. हु मेड देम अ केक, हु मेड देम अ केक. उत्तर मिळतंय फक्त स्वराच नाही तर सानूने सुद्धा केक बनवला. म्हणजे एवढं उत्तर येतंय. हा सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं ना प्रश्न विचारायचा हातभर आलं तरी आहे ना हातभर. ओके. म्हणजे आपल्याला हातभर उत्तर येऊ द्या, किती उत्तर येऊ द्या, 4 ओळीचं उत्तर येऊ द्या, जे उत्तर येईल ते सब्जेक्ट ते ऑब्जेक्ट
काय असेल ते असेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी वर्ब आहे. प्रश्न विचारूया. व्हॉट मेड काय बनवलं? अ केक. अ केक काय वाक्यातला? डायरेक्ट ऑब्जेक्ट. टू हुम मेड कुणाला बनवलं? देम. देम म्हणजे कोण? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. समजतं इथे. वेदांत वेंट टू स्कूल. आता हे काय आहे? वेंट वर्ब आहे. याला प्रश्न विचारूया. हु वेंट टू स्कूल? कोण गेलं शाळेत? उत्तर मिळतंय वेदांत. मग वेदांत वाक्यातला सब्जेक्ट आहे. व्हॉट वेंट काय गेलं? शाळेला गेलं? नाही उत्तर येत. टू हुम वेंट कोणाला गेलो किंवा कोणाला गेला? उत्तर मिळत नाही. टू स्कूल हे कॉम्प्लिमेंट आहे, पण कॉम्प्लिमेंट म्हणजे काय ते वर्बच्या याच्यामध्ये आपण पाहूया. हे ऑब्जेक्ट मात्र नाहीये, हे तुमच्या लक्षात आलं असलं पाहिजे. कळतंय ना? ऑब्जेक्ट नाही. वाक्यात ऑब्जेक्ट असूही शकतात आणि नसूही शकतात, हे आपल्याला दिसतंयच आहे. आय लाईक ॲन ॲपल. इथं आलंय वर्ब. व्हॉट लाईक ॲन ॲपल. ॲन ॲपल कोणी वाक्यातला? डायरेक्ट ऑब्जेक्ट. हु लाईक कुणाला आवडतं? मला आवडतं. मग आय आहे सब्जेक्ट. ही इज देअर. ही आहे सब्जेक्ट. व्हॉट इज नाही येत. टू हुम इज उत्तरच नाही. हे वर्ब आहे नक्की आहे, पण हे काय आहे? कॉम्प्लिमेंट आहे. मग बघा या ठिकाणी वरील उदाहरणावरनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. काही वाक्यात दोन ऑब्जेक्ट येतात आणि ज्या वाक्यात ऑब्जेक्ट येतात त्याच्यात डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हे दोन ऑब्जेक्ट असणारच आहेत. काही वाक्यात डायरेक्ट ऑब्जेक्ट येतं तर काही वाक्यात ऑब्जेक्टच नसतं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे कधीही एकटं येत नाही. भलं डायरेक्ट ऑब्जेक्ट एकटं येऊ शकतं. आलं तर डायरेक्ट ऑब्जेक्ट एकटं येतं, नाहीतर डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दोन्हीही बरोबर येतं. नाहीतर वाक्यात ऑब्जेक्टच येत नाही, पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मात्र सेंटेन्समध्ये एकटं कधीही येत नाही. वी हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन दिस कॉन्सेप्ट व्हेरी वेल. ही कॉन्सेप्ट आपण सगळ्यात पहिल्यांदा ध्यानात घेतली पाहिजे. समजलंय सगळ्यांना? हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मधलं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. हे सगळं आहे. आतापर्यंत आपण काही बेसिकचे लेक्चर पाहिले. हे तुम्हाला बॅकग्राऊंड इनफ आहे. आता तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे कोर्स तुम्ही सुरू करू शकता. पुढचे व्हिडिओ तुम्ही पाहायला आता सुरू करू शकता. इतकं बेसिक तुम्हाला जरी येत असेल दॅट इज इनफ. आता गंमत काय असते, प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. काहींना हे बेसिक लागतं, काहींना दुसरं बेसिक लागतं. मला एवढं बेसिक इनफ आहे. अँड आय एम गोइंग टू गिव्ह यू अ चॅलेंज. इफ यू लिसन मी व्हेरी वेल, तुम्ही जर माझ्या प्रत्येक गोष्ट फॉलो व्यवस्थित केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळतील, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो ॲडव्हान्स पार्टसाठी. कीप एन्जॉईंग, कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेसन. बाय बाय.